सरांचा नंबर वगैरे सगळं तुमची इन्क्वायरी केली. आता मी घेता येईल फ्युचर बाईक मी बरी ठेवते मी कॉलेज करते. अजून सध्या नाही. आताच घेतली 2 वर्ष झाली. हिरोची आमची. आता काम घेऊन जाते. पे करतायत. बुकिंग अमाऊंट पे करता कारण आता RTGSला. हो हो उद्या RTGS करू. आता बघूया यापैकी कोणती गाडी आपली घरी येणार आहे. ह्या व्हरायटीमध्ये त्या वेगवेगळ्या गाड्या आहेत. त्यापैकी कोणतरी एक बाईक आपल्या घरी येणार आहे. तुम्हाला कशी वाटली बाईक? तुम्हाला आवडली? किती? 400. पण आपण अजून रिव्हील नाही केली कोणती बाईक आहे. येस अजून काही नाक नका उडू. फायनली इतक्या दिवसांचं सनीचं स्वप्न पूर्ण होतं कुठेतरी. आणि रक्षाबंधनला मी त्यांना प्रॉमिस केलं होतं की मी पप्पांशी बोलेल गाडीसाठी. फायनली गाडी आता येते आहे. कोणती येते बघू आता. आर यू हॅपी? सो इथे आम्ही थोडंसं हे करतो आहे. पेपरवर्क चाललं आहे इथे. मस्त मस्त शोरूममध्ये छान वाटतं आहे. इथे हे कंप्लीट करतं डॉक्युमेंटेशन. फायनली गणपतीच्या कृपेने खूप गोष्टी चांगल्या घडत आहेत. तशी ही एक अजून एक गोष्ट. सो बघूया आता फायनल जेव्हा डिलिव्हर होईल तेव्हा आपण बघूच कोणती गाडी आपल्या घरी येते. सो येस आय एम सो एक्सायटेड अँड हॅपी. बट त्याच्यासोबत मी खूप मोठी इन्स्ट्रक्शन लिस्ट जी आहे ती सनीला देणार आहे. म्हणजे जेव्हा गाडीवर हँडओव्हर होईल तेव्हा एक मोठं पत्र देणार आहे की ती कशी यूज करायची, काय यूज करायची, काय काय काळजी घ्यायची. आणि येस ठीक आहे. त्याने भरपूर गोष्टी मनासारख्या केल्या आहेत. आत्तापर्यंत करत आला आहे. कोणत्या गोष्टी त्याने चुकल्या नाही. सो हे एवढं तर डिझर्व करतोच तो. येस माझ्या पण मोबाईल 500 CCचा आहे. येस सो एवढं तर तो डिझर्व करतो. आणि अजिबात तो हट्टी नाही आहे. शोरूममध्ये आता भरपूर गर्दी झाली आहे. आणि आता आम्ही डॉक्युमेंटेशन कंप्लीट झालं की मग निघू. ॲक्च्युली फुल पेमेंट उद्या करता येईल. आज पॉसिबल नाही आहे. तर मग आज फक्त बुकिंग अमाऊंट हे करू. उद्या फुल अमाऊंट पे करू. 5,000 केलेत. मी तुम्हाला शेअर केली रिसिप्ट. त्याची सही करायची होती सनीची सही. फायनली सनीची गाडी बुक झाली आहे. आता मोस्टली आम्ही मुहूर्तानुसार गाडी घेणार आहे. तर अनंत चतुर्दशीचा एक मुहूर्त आहे आणि दुसरा डायरेक्ट मग याचा असेल नवरात्रीचा असेल. सो ती खूप डिले होईल म्हणून मग आम्ही मोस्टली अनंत चतुर्दशीलाच घेणार आहे. आणि तो मुहूर्त आम्ही बघितलेला आहे. तो चांगला मुहूर्त आहे. मग म्हटलं तेव्हाच घेऊया. सो एका चांगल्या मुहूर्तावरती आपली नवीन गाडी येणार आहे. फायनली ट्रम्पची बाईक येणार आहे आपल्या घरी. कोणती येणार आहे काय येणार आहे ते आता तुम्हाला कळेलच ज्या दिवशी घरी येईल त्या दिवशी. सो आम्ही तर खूप एक्साइटेड. माझ्यापेक्षा हे जास्त एक्साइटेड आहे. त्यांच्यापेक्षा सनी एक्साइटेड आहे. आणि सगळे खुशच आहे. माझी मम्मी पण खूप खुश असेल कारण फायनली सनीला गाडी घेतली. चलो फिर भेटूया थोड्या वेळात. सो फायनली कधीचं बाईक गाडी चाललं होतं. आणि सनी एकच गाडीवरती ठाम होता. जावाची. त्याला जावाची कोणती बाईक होती? बॉबर. जावाची बॉबर हवी होती त्याला. तीच पाहिजे होती. तीच हवी आहे. बट हे त्याला एका दिवशी घेऊन गेले. ठीक आहे तुला जावाची घ्यायची ती घे काही हरकत नाही. पण हे त्याला एका दिवशी घेऊन गेले. 2-3 शोरूम दाखवले वेगवेगळ्या ब्रँड्सचे कंपनीचे. आणि त्याला टेस्ट ड्राईव्ह दिली. आणि बाकी मग ज्या 2-3 अजून त्याच्या डोक्यात होत्या त्याची टेस्ट ड्राईव्ह घेतल्यानंतर त्याला लक्षात आलं की
ॲक्च्युअलमध्ये कोणती गाडी घ्यायला पाहिजे, तसं त्याच्या जावा खूपच 98% डोक्यात होती, बट नंतर त्याला ही वाली प्रचंड आवडली आणि मग त्याचं असं झालं की हीच बाईक पाहिजे, तिच्यातला हाच कलर पाहिजे आणि फायनली आता ती बुक झालेली आहे. लवकरच येईल आपल्या घरी, आपल्याच घरी येईल ना डायरेक्ट. पहिले आपल्याच घरी येईल. हे घर आपल्यासाठी खूप लकी ठरते असं नाही वाटत का बऱ्याच बाबतीत, देवाच्या कृपेने. हॅलो फ्रेंड्स, मी लष्करा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर एवढं रेडी होऊन कुठे चाललो आहे आम्ही तुम्हाला लवकरच आता कळेल. ॲक्च्युली तुम्ही आधीची क्लिप तर तुम्ही बघितलीच असेल आणि एन्जॉय पण केली असेल, ज्यामध्ये तुम्हाला रिव्हील झालंच असेल की आता आपण सनीच्या बाईकची डिलिव्हरीसाठी निघालेलो आहोत आणि आज मुहूर्त पण खूप छान आहे आणि आज अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावरती आपण आज सनीची बाईक जी आहे ती घरी आणतो आहे. सो आम्ही सगळे रेडी आहोत आणि निघालो आहे. ॲक्च्युली आम्हाला सकाळी 9चा टायमिंग दिलेला, बट जी गाडी आहे ती गोडाऊनमधून शोरूमला आलेली नव्हती. सो आता त्यांचा काही वेळापूर्वी फोन आला आणि आता आम्ही निघतो आहे. पूजेचं ताट आणि स्वीट्स वगैरे घेतले. रस्त्यात तर भरपूर गर्दी लागणार आहे, त्यामुळे आम्ही थोडं बायपास रूटनेच जाणार आहोत. सो चला मग आता निघूया आणि ऑन द वे मी तुम्हाला सगळे काही क्लिप्स आहेत ते शेअर करते. सो स्टे ट्यून टिल द एंड. सगळ्यात जास्त एक्साइटेड पर्सनला कसं वाटतंय बाईकच्या बाबतीत? तुम्हाला जास्त एक्साइटेड सनीपेक्षा तुम्ही जास्त आहेत का रे? सनी काय वाटतं तुला? मला आता काल रात्रीपासून झोपणे लागली. ते मी इतके दिवस कसं तरी पोटात दाबून ठेवलेलं होतं ते सिक्रेट. आज मी सकाळी रिव्हील केलं सगळ्यांसमोर. ऍक्च्युली सिक्रेट म्हणजे त्याच्या मित्रांना त्याने सांगितलेलं. असं काही नव्हतं की सांगायचं नाही असं वगैरे काही नव्हतं, बट पेमेंट वगैरे झालेलं नव्हतं आणि मग ते RTGSला वगैरे बराच वेळ लागू शकतो आणि मग सगळ्या गोष्टी फायनल झाल्यावर सगळ्यांना सांगू असं. आणि विदिन 2 to 3 डेजमध्ये सगळ्या गोष्टी घडल्या. मग कालपेक्षा आजच सांगू असं ठरलं आणि आजचं मुहूर्त खूप चांगलं होतं, जसं मी आधी पण सांगितलं. आणि अनंत चतुर्दशीमुळे एवढी गर्दी आहे. सो आम्ही एक बाहेरच्या रूटने निघालोय. लवकर पोहोचू, बघूया आता. सनीची मी जशी आधीच्या पण क्लिपमध्ये त्या दिवशी पण बोलली की सनीच्या भरपूर बाईक जर्नी नंतर ही बाईक आपल्या घरी येते. नवीन लक्ष्मी आपल्या घरी येते. सो आम्ही पण हॅप्पी आहोत. पण सनीला खूप मोठी इन्स्ट्रक्शन लिस्ट दिलेली आहे मी की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यांच्या सांगण्यावरती गाडी घेण्यात आलेली आहे. तसं मी पण कन्व्हिन्स केलंच पप्पांना, पण यांच्या सांगण्यावरती घेण्यात आली. त्याच्यामुळे सनी काही आगाऊपणा केला तर तो आमच्यावर येणार आहे बरं का. त्याच्यामुळे व्यवस्थित गाडी सांभाळायची, चावी सांभाळायची. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन डिजिटल बाईक्स आले त्याच्यामुळे त्याच्यातल्या गोष्टी पण शॉर्टकट मारला आपण डायरेक्ट. हा, तुम्ही तिकडनं फिरवली ना गाडी त्याच्यामुळे. चला भेटूया आपण आता शोरूमला जाऊनच. बाय. ब्रिजच्या खाली. तर हा सुंदरसा बुके आम्ही सनीसाठी घेतलाय. सनीला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणून. सनी, हा बुके तुला आम्ही देणार आहे बरं का, आणि तो परत आम्हाला द्यायचा कारण त्याचे रोजेस खूप भारी. ठीक आहे, चालेल. किती सुंदर सुंदर रोजेस आहे, मी यूज करू शकते ना. नाही, मला छान आहे बघा असं आपण हेअरस्टाईल वगैरे करायला. आणि नशीब आमचं इतकं चांगलं आहे. ओरिजिनल फ्लावर्स आहेत त्याच्यात. कलर्स बघ ना त्याचे, किती व्हेरिएशन आहे त्याच्यामध्ये. आणि आमचं नशीब आज इतकं चांगलं लागतंय ना की आम्हाला एकही सिग्नल लागले नाही, ट्रॅफिक लागली नाही. आणि आहे ट्रॅफिक पण ती आमच्याकडनं सुटतीये बरोबर. जे शोरूम आहे ते आहे स्वारगेटला. स्वारगेटच्या अलीकडे म्हणजे सारसबागच्या अलीकडे सिंहगड रोडला आहे. पण आम्ही तिकडचा रूट म्हणजे सातारा रोडकडचा आम्ही ठरवलं. ती पोरगी किती क्यूट आहे. तर आम्ही ठरवलं की कात्रजकडनं आम्ही निघतोय तर नवले ब्रिज कडून येऊन आणि सिंहगड रोडला लागू. सो आता फायनली आम्ही तो रूट पकडला आहे. आणि सिंहगड रोडचा एक प्लस पॉईंट असं झाला आहे की जो मेन ब्रिज त्यांनी बनवला आहे त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण सिग्नल्स आणि पूर्ण ट्रॅफिक टॅकल करत यावी लागत नाही. आपण थेट जे सिंहगड रोड पासून चढतो म्हणजे कुठून रे, नवले ब्रिज पासून ना, गोयलगंगाच्या तिथून जे चढतो आपण ब्रिज वरती तर डायरेक्ट स्वारगेटला उतरतो. त्याच्यामुळे सगळ्यात भारी काम झालंय. तर आम्हाला कोणती ट्रॅफिक लागणार नाहीये. तुमचं काय म्हणणं आहे? डायरेक्ट स्वारगेट. दांडेकर पूल, डायरेक्ट दांडेकरच्या त्या पु ल देशपांडेच्या
काहीतरी आहे, तर ते त्यांना एक्सप्लेन करत आहेत. बसून स्टार्ट कर. कसं वाटतंय कसं वाटतंय कसं वाटतं कोणतं आवडलंय सनी? आपण आय गेस मी काय म्हणते, इकडे बघ ना, आपण ऑनलाईन पण चेक करू. ऑनलाईन हां फायनल बाईक. तर ही आहे आपली बाईक. आवाज
निघालो आहोत. घरी जाऊन गाडीची पूजा वगैरे करू आणि त्यानंतर गणपती विसर्जनाची तयारी पण आम्हाला करायची आहे. पण विसर्जनाचा ब्लॉग मी सेपरेट पोस्ट करेल, सो तुम्ही तो पण ब्लॉग नक्कीच एन्जॉय करा. चलो.